टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीला ट्रोलिंगला सामोरं जावं लागलंय। अलीकडेच शमीनं आपली मुलगी आयराचा दुसरा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला। या वाढदिवसाचे फोटो शमीनं आपल्या फेसबुक प्रोफाईलवर शेअर केले। मात्र इरफान पठाणप्रमाणे या पोस्टवर लोकांनी शमीवर टीका केली। कित्येकांनी शमीला आपल्या पत्नीचा हिजाब म्हणजे फोटो काढल्याबद्दल सुनावलं असून काहींनी इस्लाममध्ये वाढदिवस साजरा करण्याची पद्धत नसल्याचं सांगत लहानग्या आयराच्या सेलिब्रेशनवरही विरजण टाकलं। महिला विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात आज भारताचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे। ऑस्ट्रेलियाची वन डे क्रिकेटमधली कामगिरी लक्षात घेता हा सामना दोन असमान ताकदीच्या संघांमधला मुकाबला मानला जातोय। आजवरच्या 10 महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियानं 6 वेळा विजेतेपदावर आपलं नाव कोरलंय। तसंच वन डे सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानं भारतावर निर्विवाद वर्चस्व गाजवलंय। उभय संघांमधल्या 42 पैकी 34 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियानं विजय मिळवला असून भारताला केवळ 8 सामने जिंकता आले। टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षकाच्या वादावर पहिल्यांदा जाहीर मतप्रदर्शन केलंय। भारत अरुण यांची प्रशिक्षक म्हणून कामगिरी चांगली आहे। त्यांच्या निवडीबद्दल चर्चा करण्यापूर्वी एकदा कामगिरीवर नजर टाका, म्हणजे त्यांची निवड का केली आहे हे समजेल, असं रवी शास्त्रींनी यावेळी सुनावलंय। श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांची पत्रकार परिषद झाली। त्यावेळी शास्त्री बोलत होते।